महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। गौरवशाली महाराष्ट्र महासंस्कृती यात्रेच्या मंगल कलश यात्रेच्या निमित्ताने आज ही यात्रा जालना मार्गे संभाजीनगर या ठिकाणी आलेली आहे। या यात्रेचे स्वागत औरंगाबादचे संभाजीनगरचे जे जिल्हाध्यक्ष विविध पदाधिकारी आहेत त्यासोबतच मी प्रदेश उपाध्यक्ष असलो तरी संभाजीनगर शहरात राहत असल्यामुळे मी स्वागत मनापासून यात्रेचं केलेलं आहे। आपणाला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो आपल्या देशामधल्या इतर राज्यांना सुद्धा अनेक वेळा मार्गदर्शक ठरत असतो। आपल्या वेगवेगळ्या प्रकारची इव्हन आपली खाद्य संस्कृती अशी आहे ती सुद्धा इतर राज्यांमध्ये सुद्धा तिचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या बाबतीमध्ये चर्चा होत असते। आणि आपली जी काही पॉलिटिकल सिस्टीम आहे, जी काही आपली राजकीय संस्कृती आहे आणि सामाजिक संस्कृती आहे ती अत्यंत प्रगल्भ अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला माहित आहे की हा माननीय महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारसरणीला धरून आपण हा पक्ष काम करतो। या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराने या कॅनव्हासवर आम्ही मंडळी सामाजिक एकोपा टिकवून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि अंतिमतः या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि सामाजिक एकोपा टिकवून त्या पुढे नेण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो। आमचे पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय अजितदादा पवार, आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे, सचिव श्री शिवाजीराव गर्जे साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी आम्हाला नेहमी सातत्याने मार्गदर्शन करत असतात। आणि आगामी काळामध्ये या भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आमच्या पक्षाचं जे प्रेझेन्स आहे, आमच्या पक्षाचा जो सहभाग आहे किंवा आमच्या पक्षाचं जे प्रमाण आहे ते वाढण्यासाठी म्हणून आम्ही या यात्रेच्या माध्यमातून एक प्रकारे ऊर्जा घेणार आहोत आणि यापुढील कालावधीमध्ये जनतेच्या सेवेचे विविध काम आम्ही करणार आहोत। धन्यवाद। मधुकर आर्दड, मी माजी विभागीय आयुक्त होतो, IAS होतो। रिटायर झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। अत्यंत तुफान धडाडीचं नेतृत्व, ज्याला आपण असं म्हणतो की बोले तैसा चाले, एकदम डिटरमाइंड, असर्टिव्ह आणि आपल्याला माहित आहे की विकासात्मक दृष्टी लाभलेलं असं हे नेतृत्व आहे। त्या नेतृत्व मला मनोमनी भावलं आणि माझा प्रशासकीय सेवेतील जो काही माझा अनुभव आहे, माझं ज्ञान आहे, हे ज्ञान माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागासाठी आणि या राज्यासाठी कसं उपयोगात आणता येईल यासाठी म्हणून मी या पक्षामध्ये कार्यरत झालेलो आहे। धन्यवाद। या महाराष्ट्र दिनाला आता 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे फक्त राजकारण करत नाही, तर सामाजिक भान ठेवून समाजकार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे। आणि म्हणून आमचे नेते, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, माननीय नेते खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब,